नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद शहा, स्त्रीरोग तज्ज्ञ, सोलापूर आणि मुंबई येथे कार्यरत आहे. हल्ली आमच्याकडे ओपीडीमध्ये येणाऱ्या बऱ्याच स्त्रियांना एका मोठ्या अनामिक भीतीने ग्रासलेलं असतं आणि ते म्हणजे मला PCOD आहे का, मला PCO आहे का, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आहे का, असं सर्रास प्रश्न कित्येक ह्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली किंवा महिला किंवा त्या मुलींच्या आया आम्हाला विचारत असतात. आणि मग त्यावेळेस आम्हाला खरं तर खूप गंमत वाटते की खरं तर गुगलनी केलेली एक उत्क्रांती म्हणावी की लोकांमध्ये अनामिक तयार केलेली भीती म्हणावी असा संभ्रम आम्हा स्त्रीरोग तज्ज्ञांना पडतो. खरं तर PCOD म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजून देणं खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये खरं तर शरीरामधले जे विविध स्त्राव असतात, हॉर्मोन्स असतात, ते हॉर्मोन्समध्ये काही बदल होत असतील किंवा स्त्री बीजांडाची जी रचना आहे ज्याच्यामध्ये त्या स्त्री बीजांडामध्ये बाजूची म्हणजे आउटर साईडला जर अशा छोटे छोटे सिस्ट झाले आणि आतला जो गाभा असतो ज्याला स्ट्रोमा म्हणतो तो खूप थिक असेल तर त्या मुलीला आम्ही PCO टाईप ओव्हरीज आहेत असं म्हणतो. आता PCO टाईप ओव्हरीज म्हणजे लगेच PCOD असं म्हणता येत नाही, कारण त्यांच्यामध्ये जर तसे काही सिम्पटम्स असतील तर त्याला महत्त्व आहे. म्हणजे केवळ दिसण्यावरनं सोनोग्राफीमध्ये अशी ओव्हरी दिसली म्हणून तिला PCOD असं लेबल लावणं अत्यंत अयोग्य आहे. आता मग काय बरं त्यांना सिम्पटम्स असले की आपण त्याला महत्त्व दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा अशा स्त्रियांना त्यांची जी मासिक पाळी ती खूप अनियमित असते, म्हणजे ती कधीकधी लवकर येत नाही. आली समजा तरी खूप अगदी अतिप्रमाणात रक्तस्राव होतो किंवा कधीकधी ह्या मुली जर पुढं त्यांचं लग्न झालं तर गर्भवती होण्यासाठी त्यांना काही अडचणी येऊ शकतात. कारण बऱ्याच वेळा ह्या PCO ओव्हरीजमध्ये जे स्त्रीबीज तयार व्हायची प्रक्रिया ज्याला ओव्ह्युलेशन असं मी म्हणतो ती नीटशी होत नाही. पण त्याहीपेक्षा अजून दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कारण ह्या मुली लहान असतात, म्हणजे षोडशवयीन त्या अशा मुली असतात ज्यांच्यामध्ये स्किन चेंजेस किंवा अँड्रोजेनिक इफेक्ट ज्याला आम्ही म्हणतो ते जास्त त्यांना त्रास देतात, ज्याच्यामध्ये त्यांची स्किन थोडी राकट होणे, शरीरावर नको त्या ठिकाणी चेहऱ्यावर केस येणे, दाढी मिशीसारखे केस येणे, पोटावर केस येणे, छातीवर केस येणे असे प्रकार घडतात. किंवा पिंपल्सचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणजे मुरुमं जास्त त्यांना येतात आणि मग अशा वेळेस त्या मुली जास्त काळजीत पडायला लागतात. एवढंच नव्हे तर कधीकधी मानेवर किंवा स्तनांच्या मध्ये पोटावर काळ्या रेषा यायला लागतात आणि त्या रेषांनी या बायका खूप त्रासून जातात की त्यांना वाटतं नाही आता आपल्याला सगळ्यांनाच सुंदर राहायला आवडतं आणि हे त्यांना नको असतं. मग आता हे सगळं ह्याचं नीट निदान करायचं असेल तुम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे नक्कीच जायला हवं. त्याच्यामध्ये तुमची सोनोग्राफी, तुमचे हे सगळे क्लिनिकल फीचर्स म्हणजे तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल आणि त्याचबरोबर तुमच्या काही रक्ताच्या तपासण्या करून खरंच तिला PCO म्हणता येईल का ह्याचा आम्ही शहानिशा करतो आणि त्याप्रमाणे त्यांचा इलाजही करतो. कारण त्याला आता अगदी खूप चांगली औषधं आहेत. एखादी PCODची स्त्री आमच्याकडे आली तर तिला मूल होणारच नाही आता असं अजिबात राहिलेलं नाही, कारण इतकी उत्क्रांती ह्या मेडिकल सायन्समध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे अशा स्त्रियांना त्यांना मुलंही होऊ शकतात, त्यांची पाळी नियंत्रित करता येते आणि एवढंच नव्हे तर त्यांचे हे जे स्किन चेंजेस किंवा शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत ते सुद्धा आम्ही कित्येक अंशी पलटवू शकतो. एवढंच नव्हे तर कधीकधी ह्या स्त्रियांनी दुर्लक्षच केलं तर पुढं ह्या इस्ट्रोजन नावाच्या द्रव्याचा अतिमारा शरीरावर होऊन कधीकधी गर्भपिशवीचा कॅन्सर व्हायची पण भीती असते. आणि त्यामुळं ह्या PCODचं नीट निदान करणं म्हणजे खरं निदान करणं आणि त्याचा नीट इलाज करणं हे केवळ ॲडोलसंट किंवा यंग मुलींमध्येच नव्हे तर इवन लग्न झालेल्या बायकांमध्ये किंवा वयस्कर स्त्रियांमध्ये सुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे. असा एक महत्त्वाचा ॲक्च्युली सगळ्यांनी संदेश मनामध्ये ठेवला पाहिजे आणि आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडून त्याची नीट ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. धन्यवाद.